शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण रब्बीमधील भाजीपाला लागवड याविषयी चर्चा करणार आहोत। बऱ्याच दिवसापासून हा आपला विषय जो आहे तो पेंडिंग होता। कुठलाही सीझन ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस त्या सीझनमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा आपण विचार करतो, एक तर प्री सीझनल, सीझनल आणि पोस्ट सीझनल। तर रब्बी सीझनची सुरुवात होत असताना आपण थोडासा खरीप सीझनचा मागोवा घ्यावा। अतिशय महत्त्वपूर्ण आहे ही गोष्ट, कारण खरीपमध्ये जर आपण बघितलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या पट्ट्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पावसाची सुरुवात झाली होती। परंतु त्याच वेळेस नाशिकचा काही भाग, अहमदनगरचा काही भाग, पुण्याचा काही भाग, तर हे लोक अजूनही त्यावेळेस पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होते। महाराष्ट्राची किंवा भारताची भाजीपाल्याची राजधानी जर आपण नाशिकला म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर या नाशिकमध्ये सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे जे प्रमुख पीक आहे टोमॅटो, या टोमॅटोची लागवड रखडली होती। शेतकरी बंधू पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि पाऊस लेट झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नर्सरी धारकांनी नर्सरीमध्ये टोमॅटोची रोपं तयार असतानाही कस्टमर तयार न झाल्यामुळे किंवा ग्राहक न भेटल्यामुळे ही रोपं टाकून द्यावी लागली। ही वस्तुस्थिती आहे। याच्यामुळे झालं असं की त्यानंतर ज्या शेतकरी बंधूंनी टोमॅटोची लागवड केली त्या शेतकरी बंधूंना सततचा जो पाऊस लागून राहिला याचाही मोठा फटका या टोमॅटो उत्पादनामध्ये भेटला। आणि आज जर आपण बघितलं तर मला वाटतं 800-850 रुपये कॅरेट हे भाव टोमॅटोचे आहेत। दुसरं पीक आहे मिरची। मिरची पिकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी LCB किंवा गुबड्या रोग, बोकड्या रोग जो आपण बोलतो त्यानं थैमान घातलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधूंचं नुकसान या व्हायरस रोगामुळे झालेलं आहे। तिसरं पीक जर आपण बघितलं तर आहे टरबूज। टरबूज पीक हे प्रामुख्याने परावलमध्ये क्रॉस पॉलिनेशन मध्ये असल्यामुळे याला पावसाचा खूप मोठा फटका सेटिंगमध्ये बसतो आणि ही प्रत्येक वर्षात पावसाळ्यामधली मोठी समस्या आहे। एकतर सेटिंगमध्ये अडचणी येतात, त्याबरोबरीने इतरही जे रोग येतात, जसं की ब्लाइटचा मोठा प्रादुर्भाव किंवा डाउनी असेल याचा मोठा प्रादुर्भाव या दिवसामध्ये राहतो, तर फ्युजेरियमचा अटॅकही राहतो। तर याचा फटका यावर्षीही टरबूज उत्पादकांना भेटलेला आहे। आज टरबूजाचे रेट जर आपण बघितले तर 23, 24, 25 रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि 15 म्हणजे पुढच्या नवरात्रीपर्यंत हे भाव टिकून राहतील अशी अपेक्षा आहे। जूनमध्ये दर्तेदन ॲग्रोसेल्सने व्हिडिओ आपल्याकरता दिला होता, ज्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की यावर्षी पाणी नसल्यामुळे शेतकरी बंधूंना लागवड कमी आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, आणि नंतर ज्यावेळेस आपल्याला शेत तयार करायचं होतं लागवडीकरता त्यावेळेस शेत तयार करण्याकरता सुद्धा उसंत न भेटल्यामुळे शेत तयार होऊ शकलं नाही। त्यामुळे बियाणं आणून सुद्धा शेतकरी बंधूंनी टरबूजाची लागवड केली नाही। याचा फटका किंवा याचा फायदा सुद्धा बाकी शेतकरी बंधूंना भेटला, ज्याच्यामुळे रेट आजचे टरबूजाचे टिकून आहेत। हे प्रमुख पीक आपण बघितली। आता या सीझनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला चॅलेंजेस काय आहे, तर आता टोमॅटोची लागवड वाढेल अशी चिन्ह आहेत। मिरचीबद्दल जर आपण बघायचं झालं तर मिरचीमध्ये प्रामुख्याने कसमादे पट्टा जो आहे नाशिकमधला, नाशिक जिल्ह्यामधला, त्याच्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिरचीची लागवड चांगल्या प्रमाणामध्ये होते। इतर ठिकाणी होते, परंतु जेवढी इथं होते त्या तुलनात्मक कमी राहते। काही शेतकरी बंधू आंतरपीक म्हणून सुद्धा टरबूज पिकामध्ये मिरचीची लागवड करतील। तिसरं पीक जे आपण आता लागवड आपण कोणकोणते पीक करू शकतो, तर मागील 22 वर्षाचा माझा अनुभव असं सांगतो, ज्या वर्षी पाऊस चांगला राहतो त्या वर्षी भाजीपाला पिकाची लागवड ही कमी प्रमाणामध्ये होते आणि ज्या वर्षी पाऊस कमी राहतो त्या वर्षी भाजीपाला पिकाची लागवड ही जास्त प्रमाणामध्ये होते। यावर्षी जर आपण बघितलं तर चित्र असं आहे की यावर्षी खूप चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे। नदी, नाले, तलाव सगळे तुडुंब भरलेले आहेत। त्यामुळं भाजीपाला लागवड यावर्षी किती प्रमाणामध्ये राहील याच्याविषयी थोडीशी साशंकता आहे किंवा प्रश्नचिन्ह आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळे जे आपल्याला वाटत होतं की यावर्षी टरबूज खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल, तर आज तरी त्याच्याबद्दल थोडीशी प्रश्नचिन्ह याच्याकरता निर्माण होत आहे, कारण आज सप्टेंबरमध्ये लागवड चांगल्या प्रकारे सुरू होते, पण अजूनही त्या प्रमाणामध्ये त्याची लागवड सुरू झालेली नाही। यावर्षी रमजान परत 10 दिवस अगोदर येतोय, तर यामुळे लागवड यावर्षी होत असताना रमजान करता प्रामुख्याने डिसेंबरमध्ये लागवड होईल, नोव्हेंबर 15 नंतर, आणि उन्हाळ्यामध्ये लागवड मग जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत आपण लागवड करू शकता। याच्याविषयी एक स्पेशल व्हिडिओ मी टरबूज लागवड करता आपल्यासमोर देणार आहेतच। याच्यानंतर मिरचीमध्ये काही लोक आता लागवड करतील इंटरक्रॉपिंग,
जसं की टरबूज पिकामध्ये आहे. खरबूज पिकाची लागवड 15 नोव्हेंबर नंतर चांगल्या प्रमाणामध्ये होईल. याच्यानंतर ऑप्शन आपल्याकडे आपल्या समोर काय आहे, तर पहिलं ऑप्शन आहे की आपण वेलवर्गीय पिकामध्ये टिंडा किंवा गोलभेंडी बोलतो ती लागवड आपण वर्षभर करताय, ती लागवड आपण करू शकता. कॉलीफ्लॉवरची लागवड सेगमेंट वाईज आपण जे आहे प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला सेगमेंट बदलतो, त्यानुसार आपण कोणत्या महिन्यामध्ये लागवड करणार आहोत तर उपलब्ध असणारा पर्याय आपण निवडून त्याची लागवड करू शकता. कॅबेजची लागवड आपण करू शकता, ज्याला आपण गड्डा कोबी बोलतो. कारलं यावर्षी खरीप पिकामध्ये खूप मोठा फटका कारल्या पिकामध्ये बसलेला आहे शेतकरी बंधूंना. तर त्यानंतर काय शेतकरी बंधूंनी कारलं पीक हातातून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी परत कारल्याची लागवड केलेली आहे. परंतु पुन्हा एकदा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काही शेतकरी बंधू कारल्याची लागवड करतात, काकडीची लागवड करतात. काकडी आपल्याकडे चांगला ऑप्शन आहे. याच्यानंतर काही शेतकरी बंधू डांगरविषयी भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले की डांगरची लागवड करू शकतात. प्रत्येक एरियानुसार डांगर हे वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केली जाते, प्रकार वेगवेगळे आहेत. कुणी पेपो टाईपमध्ये लागवड करतं, कुणी अंकुर मध्ये जे मोठं डांगर येतं पोळा आपण ज्याला बोलतो त्याची लागवड करतात. त्यानंतर विशाल टाईप जे आपण बोलतो ते, काही इंद्रजी टाईपमध्ये जे आहे त्याचं लागवड करतात. डांगरला आपण पोळा बोलतो, डांगर बोलतो किंवा काही ठिकाणी पंपकिन जो इंग्रजी शब्द आहे तो त्याला वापरतात. आपल्याकडे उपलब्ध असणारं मार्केट किंवा मार्केटचा सर्व अभ्यास करून आपण रब्बीमधील पिकांची लागवड 100% करू शकता. स्वीटकॉर्न किंवा मधुमका हे याच्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे. कांद्याची लागवड रब्बीमध्ये वाढते. खरीपमध्ये सुद्धा कांदा चांगल्या प्रकारामध्ये लागवड झाली होती, परंतु तोच विषय शेवटी जास्त पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी कांद्याची रोपवाटिका किंवा नर्सरी सुद्धा खराब झाली. म्हणजे कांद्याचं पीक सुद्धा आपल्याकडे आलं नाही. आणि तोच प्रकार यावेळेस आता जर आपण बघितलं की रब्बीमध्ये काही लोक अजूनही, आज 22 सप्टेंबर आहे, अजूनही लाल कांद्याची मागणी करतायत. तर स्वतःच्या रिस्कवरती शेतकरी बंधू लाल कांदा करतायत. परंतु हा जर महिना आपण बघितला डिसेंबरपर्यंत तर आपण रांगडा कांदा जो आहे या रांगड्या कांद्याची लागवड करू शकता. किंबहुना कांद्याची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर यावर्षी मुबलक पाणी असल्यामुळे शेतकरी बंधू नक्कीच जसं रब्बीमध्ये गहू असेल किंवा मग आपलं हरभरा असेल, मका असेल, याच्या बरोबरीनच आपल्याकडे उपलब्ध असणारा पाणीसाठा, जलसाठा आणि जमीन या सगळ्या गोष्टींचा विचार करून, मार्केटचा विचार करून रब्बीमध्ये कोणती पीक आपण लागवड करणार आहोत तर हे नक्कीच सुजाण नागरिक चांगल्या प्रकारे ठरवू शकतील. मी आपल्यासमोर फक्त ऑप्शन देतोय, परंतु सगळ्यात चांगला पर्याय आपल्याकडे कोणता आहे हे नक्कीच आपण ठरवू शकता. याच्या व्यतिरिक्त एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्या समोर देतोय. या स्पेशल व्हिडिओमध्ये मग आपण मधुमका लागवड असेल, टरबूज लागवड असेल, खरबूज लागवड असेल, कारलं लागवड असेल, काकडी लागवड असेल किंवा पंपकिनची लागवड असेल, याच्याविषयीचे स्पेशल व्हिडिओ प्रत्येक आठवड्यामध्ये नक्कीच आपल्या करता येतीलच. परंतु ॲग्रिकल्चर किंवा भाजीपाला हा खूप मोठा विषय आहे, त्याच्यामध्ये अनंत अडचणी असतात. तर खाली माझा नंबर स्क्रोल होतोय, तर या नंबरवरती आपण फोन करून नक्कीच आपल्या अडचणी विचारू शकता. शेतकरी बंधूंनो, धरतीधन ॲग्रो सेल्स नक्कीच शेतकरी बंधूंच्या सेवेकरता समर्पित आहे आणि केव्हाही आपण आपल्या अडचणी या नंबरवरती फोन करून त्याचे निराकरण करून घेऊ शकता. धन्यवाद.